मिरज तालुक्यातील मालगाव येथील बळीराजा ॲग्रो टुरिझम या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पाणी प्रदूषण केलं जात नाही आणि कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं जात नाही असा खुलासा बळीराजा ॲग्रो टुरिझमचे चेअरमन यांनी केलाय। बळीराजा ॲग्रो टुरिझम संस्थापक अध्यक्ष अशोक तवटे, चेअरमन इंद्रजीत तवटे, निखिल अन्यलिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक खांबे सर आणि अशोक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। दरम्यान त्या दिवशी ग्राहकांनी अगोदर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली, त्यानंतर स्वसंरक्षणासाठी सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारले होते आणि उलट ग्राहकांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती। या ठिकाणी ग्राहकांच्या पूर्ण सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेत आहोत। या घटनेनंतर 7 सुरक्षा रक्षकांना आम्ही निलंबित केले। यापुढे बडवणार नाही तर आम्हीच थेट गुन्हे दाखल करणार आहोत अशी माहिती चेअरमन इंद्रजीत तवटे यांनी दिली आहे। मिरज तालुक्यातील मालगाव येथील मिरज मालगाव रस्त्यावरील बळीराजा ॲग्रो टुरिझम या प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस दिली होती। प्रदूषण नियंत्रण मंडळांची कोणतीही परवानगी न घेता तसेच सांडपाण्याची कोणतीही कायदेशीर विल्हेवाट न लावता बेकायदेशीरपणे हा प्रकल्प सुरू असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला होता। त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे 7 दिवसात समाधानकारक उत्तर न दिल्यास हा ॲग्रो टुरिझम प्रकल्प कायमचा सील ठोकून बंद करण्यात येईल आणि तिथला वीज व पाणी पुरवठा त्वरित खंडित करण्यात येईल असा थेट इशारा दिला होता। बळीराजा ॲग्रो टुरिझमचे चेअरमन आणि संचालक यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेत। कोणत्याही प्रकारचे पाणी प्रदूषण केलं जात नाही आणि कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं जात नाही असा खुलासा त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवला आहे। ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या आहेत। प्राथमिक उपचार, डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे। महिलांनी पुरुषांच्यासाठी स्वतंत्र स्विमिंग पूल आहे। लाईफ गार्ड, स्लाइड ऑपरेटर आणि पुरेसा स्टाफ आहे। शिवाय 130 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असून दिवसाला जवळपास 1,500 कस्टमर बळीराजा ॲग्रो टुरिझम या ठिकाणी येतात अशी माहितीही चेअरमन इंद्रजीत तवटे यांनी दिली आहे। काही कस्टमर ट्यूब स्लाइड वरून आल्यानंतर त्यांना खाली उतरता येत नाही, त्यासाठी आमचे लाईफ गार्ड पाण्यामध्ये जे होते त्यांनी त्यांना उतरण्यासाठी ट्यूब तिरका करून उतरवला आणि तो त्याच पद्धतीने उतरावा लागतो, कारण खाली 3 फूट पाणी असल्यामुळे त्यांना खाली पाय टेकून उतरता येत नाही। यासाठी आमच्या लाईफ गार्डनी ज्या पद्धतीने आम्ही इतर कस्टमरांना उतरतो त्याच पद्धतीने त्यांना उतरवलं गेलं, पण त्यांच्यातल्या एका व्यक्तीनं तो हायपर झाला आणि तो डायरेक्ट आमच्या स्टाफला शिवीगाळ करायला लागला। त्याला मारण्यासाठी त्याला पूलमधून बाहेर खेचत आणत होता। त्याच वेळेस आमचे सुपरवायझर मध्ये इंटरफेअर केले। त्यानंतर त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी लगेच आमच्या सुपरवायझरांच्या कानफडत मारली। त्यामुळे हा वाद चिघळला। त्यानंतर आमचे सुरक्षाकर्मी त्याला बाजूला घेऊन जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो ऐकत नव्हता। त्यामुळे त्याला 1-2 थापाडा मारून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर तो जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि ज्या सुरक्षाकर्मियांनी त्यांना मारलं त्यांना देखील आम्ही निलंबित केलेलं आहे। 6 ते 7 सुरक्षाकर्मियांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि ज्या कस्टमरला मारलं गेलं होतं त्यांची रक्कम देखील त्यांना परत देऊन आम्ही त्यांना बाहेर काढलेलं होतं, तरी देखील त्यांनी जाणून बुजून प्रकार वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची सुरक्षा हे निश्चित करत असतो। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे, त्यानंतर त्याचबरोबर आपल्याकडे डॉक्टर आहे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे। त्याच्या व्यतिरिक्त महिला व लहान मुलं असतील किंवा फॅमिलीज असतील यांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे सुरक्षा कर्मी आहेत। महिलांसाठी सेपरेट पूल आहेत, पुरुषांसाठी सेपरेट पूल आहे। त्यानंतर वेळपूलमध्ये काही एकत्र जायला लागतं, त्या ठिकाणी आमचे सुरक्षा कर्मी आहेत। त्याचबरोबर लाईफ गार्ड आहेत। ट्यूबवरून स्लाइड वरून सोडण्यासाठी आमचे स्लाइड ऑपरेटर्स आहेत। पूलमध्ये रिसीव्ह करण्यासाठी लाईफ गार्ड्स आहेत। प्रत्येक ठिकाणी पुरेसा स्टाफ आम्ही दिलेला आहे। या पद्धतीने आम्ही सगळ्या पर्यटकांचे चांगली सुरक्षा निश्चित करतो। आता आम्ही तो बघितलं या सगळ्या केसेस मध्ये, आता आम्ही बळवायचं बंद केलंय। आता पहिल्यांदा आम्हीच गुन्हा दाखल करणार आहोत, आता उलट करणार आहोत। इतके दिवस आम्ही काय करत, ऐकून घ्या, इतके दिवस काय करत होतो आम्ही, विषय जागेवरती संपवण्याचा, शांत करण्याचा विषय बघत होतो, पण आता इथून पुढे आम्ही डायरेक्ट आम्हीच पहिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि पोलीस येऊन काय असेल ते कारवाई करतील। आणि तो बळीराजा कृषी आणि ग्रामीण पर्यावरण पर्यटन केंद्र याला एक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून 20 तारखेला एक नोटीस त्यांनी पाठवली होती। ती नोटीस अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे, परंतु आम्हाला ती इतर ठिकाणी मिळाली म्हणून आम्ही तिचं उत्तर देतोय। त्या 7 दिवसात त्याला उत्तर द्या म्हणून सांगितलेलं होतं। तर त्यामध्ये त्यांचे मुद्दे असे होते की
कुठल्याही प्रकारचं कन्सेंट तुम्ही घेतलेलं नाहीये. परंतु अशा वॉटर पार्कला कुठलं कन्सेंट असावं किंवा असतं किंवा आम्ही इतरही पुण्या मुंबईमध्ये चौकशी केली परंतु ते असतं असं काय आम्हाला कळलेलं नव्हतं. आणि त्यांनी कोणत्या अंतर्गत हे कन्सेंट घ्यायची ह्याची काही नियमावली दिलेली नव्हती. त्याची आम्ही आता त्यांना विचारणा केली आहे की कोणत्या खाली आपण कन्सेंट काढावं लागेल आणि त्याप्रमाणे आपण कन्सेंट ती घ्यायला तयार आहे. त्यानंतर दुसरा त्यांनी मुद्दा केला होता की तुमची अरेंजमेंट जे पाण्याचं घाण पाणी जे बाहेर येतं तुमच्या टँक मधलं शुद्ध केल्यानंतर म्हणजे फिल्ट्रेशन केल्यानंतर तर त्यासाठी ETP नाहीये. तर ETP आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये सेटलिंग ट्रीटमेंट कारण त्यामध्ये खाली गाळा बसणारा आहे. गाळा बसण्याची सिस्टीम आम्ही केलेली आहे. त्यातून जे शुद्ध पाणी क्लिअर पाणी येतं ते आम्ही झाडांना सोडलेलं आहे. जवळजवळ 2 एकरामधल्या झाडांना आपण ते पाणी सोडले त्यामुळे त्यातलं ते बाहेर जात नाहीये. तरी पण त्याच्यामध्ये सुधारणा करून अद्ययावत यंत्रणा बसवायची आमची तयारी आहे. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट प्लॅनसाठी त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन नाहीये. आपल्या इथं सिवेज ट्रीटमेंटसाठी आपण केलेली यंत्रणा अगोदरच त्यामध्ये सेप्टिक टँक आणि सोक पीट केलेलं आहे. पाणी सगळं बाहेर कोणत्याही प्रकारे एक थेंबर सोय पाणी बाहेर येत नाही. आता त्यांचं जे वॉशिंग भांडी वगैरे धुतली जातात किंवा इथं जातात त्याच्या पाण्याबद्दल काय ट्रीटमेंट करायची त्यासाठी आमच्याकडे प्रायमरी ट्रीटमेंट केलेली आहे, सेकंडरी ट्रीटमेंट केलेली होती पण टर्शरी अजून राहिली आहे. त्याप्रमाणे टर्शरी ट्रीटमेंट करायची सोय आपण केलेली आहे. त्याप्रमाणे चालू होईल. आम्ही त्यासाठी मुदत थोडी मागवली.